नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन न्यूजमध्ये। तर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्युनर घेतल्यापासून आपण करत असलेल्या नोकरीचा आणि आपण घेतलेल्या शिक्षणाचा काहीही फायदा नाही असं सांगणारे खूप सारे रील्स येत आहेत, पण विषय इथे शिक्षणाचा नाही। एकंदरीत केलेली कमाई ही डायरेक्ट शिक्षणाची जोडणं किंवा नोकरीशी जोडणं चुकीचं आहे। पहिला मुद्दा, व्यवसाय वर्सेस नोकरी। व्यवसाय भलेही मग तो रस्त्याच्या कडेला टाकलेल्या हॉटेलचा असो, या ठिकाणी होणारा प्रॉफिट हा डायरेक्ट मालकाचा असतो। याच्या अगदी विरोधात नोकरी करणाऱ्याला महिन्याला फिक्स पगार मिळतो आणि कंपनीला होणाऱ्या नफ्यातूनच मिळाला तर बोनस तोही वर्षातून एकदाच। दुसरा मुद्दा आहे स्केल आणि डिमांड। महाराष्ट्र असो वा इतर कुठेही जर का उत्तम दर्जाचं खायला मिळत असेल, या ठिकाणी गर्दी होणार। डेली कॅश फ्लो हा असणारच, त्यामुळे नोकरी करणारा माणूस इथे परदेत कुठंच बसत नाही। तिसरा मुद्दा आहे तो रिस्क आणि रिवॉर्ड। कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते, भांडवल मोठं लागतं, माणसं सांभाळावी लागतात, तेव्हा कुठे जाऊन डायरेक्ट फायदा होतो। नोकरी करणाऱ्याला आर्थिक धोका नको असतो, त्यामुळे आहे त्या फिक्स मासिक उत्पन्नामध्ये एन्जॉय करावं लागतं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संधी आणि माइंडसेटचा। एखादा व्यक्ती शिक्षणाने कमी असू शकतो, पण त्याच्याकडे व्यवसाय करण्याचं स्किल हे निश्चित असू शकतं। हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला त्याचं प्रॉडक्ट उत्तम प्रतीने विकता येते, ते एक नॅचरल मार्केट आहे। इनफॅक्ट आज हॉटेल बंद आहे याचं सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलं आहे आणि त्यांचे सुद्धा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। याच्या दुसऱ्या बाजूला नोकरी करणारा शिक्षित नोकरदार, याला निश्चित अशी नोकरीची हमी हवी असते आणि हीच हमी त्याचं उत्पन्न किती मिळू शकते हे पोटेन्शियल दाबून ठेवते। त्यामुळे पूर्णपणे शिक्षणाला दोष देण्यामध्ये आणि आपल्या नोकरीला दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाही। शिक्षण हे एक टूल आहे जे तुम्हाला स्किल, अवेअरनेस आणि नॉलेज देते। याचा वापर संपत्ती निर्माण करण्यात कसा करायचा हे तुमच्या धोका पत्करण्यावरती, तुम्ही संधी कशी हेरता याच्यावरती आणि तुमच्या माइंडसेटवरती अवलंबून असतं। त्यामुळे शिक्षण आणि नोकरीला उगाच दोष देऊ नका। हिंमत असेल तर सुद्धा धोका पत्करून व्यवसाय करायला हरकत नाही। त्यात मनमोकळेपणाने अभिनंदन करा। त्यांच्याकडून आपल्याला शिकायला खूप काही आहे। गमवायला काही नसेल तर कमवायला खूप आहे, हे लक्षात घ्या। तर कसा वाटला आहे आपला रिपोर्ट तर नक्की कळवा आणि अशाच नवीन रिपोर्टसाठी आणि माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, तुमचा एक प्रतिनिधी।